पुन्हा स्वागत. एक महत्त्वाची बातमी समोर येते. चेन्नईहून जोधपूरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमधील 2 प्रवाशांवरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे. नेमका हल्ला कोणी केला याबाबत अजून सुद्धा स्पष्टता नसून एका प्रवाशाच्या मांडीवर तर दुसऱ्याच्या हातावरती धारदार शस्त्राने वार केलेला आहे. प्रवासी जखमी झालेत. नंदुरबार रेल्वे स्टेशनवरती गाडी रोखून या प्रवाशांवरती सध्या उपचार केला जातोय. दोन प्रवाशांवरती जीवघेणा हल्ला केल्याचं बघायला मिळतंय. चेन्नईहून जोधपूरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमधील 2 प्रवाशांवरती हा जीवघेणा हल्ला झालेला आहे. हल्ला नेमका कोणी केला याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाहीये. मात्र एका प्रवाशाच्या मांडीवर तर दुसऱ्याच्या हातावरती धारदार शस्त्राने वार केल्याने प्रवासी जखमी झालेले आहेत. सध्या नंदुरबार रेल्वे स्टेशनवरती गाडी थांबवलेली आणि प्रवाशांवरती उपचार केले जात आहेत. निलेश पवार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. निलेश, काय माहिती समोर येते? काय नेमकी घटना घडलेली आहे? चेन्नईवरून जोधपूरकडे जाणारी ताप्ती गंगा एक्सप्रेस आहे, त्याच्या जनरल कंपार्टमेंट मध्ये हा सगळा वाद झालेला आहे. काही भुसावळवरनं प्रवासी चढले होते आणि त्यांच्या जागेवरनं बसण्यावरनं जो काही वाद झाला त्या वादातून नंदुरबारला एक त्यातला ज्याच्याशी वाद झाला होता तो उतरला. त्यांनी आपल्या 3 ते 4 सहकाऱ्यांना रेल्वे स्टेशनवर आधीच बोलून ठेवलं होतं आणि त्याच्यातीलच एकाने या राजस्थानच्या 2 प्रवाशांवरती चाकूने हल्ला केलेला आहे. यात जे काही 2 प्रवासी आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांना रेल्वेमधनं उतरून नंदुरबार शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे आणि जवळपास अर्धा ते पाऊण तास हा सगळा खोळंबा झाल्यानंतरून ताप्ती गंगा एक्सप्रेस जी आहे ती जोधपूरकडे देखील रवाना झाली आहे. या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तात्काळ नंदुरबार पोलिसांनी गावभरात बंदोबस्त लावत नाकाबंदी करत आरोपींचा शोध घेण्याचं सुरू केलंय. निलेश, जे कोणी आरोपी आहेत ज्यांनी हल्ला केलाय ते सध्या सापडलेत की नाहीत अजून? रेल्वे थांबल्यानंतर हा सगळा वाद झाल्यानंतर हल्लेखोर तात्काळ फरार झालेले आहे. पण घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दाखल होतात. पोलीस देखील हरकतमध्ये आलेले. नंदुरबार शहरात जवळपास 20 ते 25 ठिकाणी नाकाबंदी सुरू करून त्या आरोपींचा शोध घेतला जात आहे. निश्चित. धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. इकडे मुंबईमध्ये गणेशोत्सवाप्रमाणेच माघी गणेशोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. माघी गणेशोत्सवानिमित्ताने अनेक सार्वजनिक गणेश मंडळात गणरायाचं आगमन झालेलं आहे. कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे 13वं वर्ष आहे. या मंडळाकडून यंदा जयपूर पॅलेस उभारण्यात आलेला आहे. आज आपण आलो आहोत अखिल कामाठीपुरा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ या मंडळाने हा जो देखावा सादर केलेला आहे. इथे आपण पाहिलं तर जयपूर पॅलेस त्यांच्याकडून उभारण्यात आलेला आहे. यामध्ये जयपूर पॅलेसमध्ये गणपती बाप्पा जो आहे तो विराजमान झालेला आहे. या मंडळाला एकूण 13 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हा जो जयपूर पॅलेस आहे वरच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर श्रीरामांची मूर्ती इथे आपल्याला दिसत आहे. हुबेहूब श्रीरामांची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. खालच्या बाजूला जर आपण पाहिलं तर दोन्ही साईडला सरस्वती मातेचं प्रतिकृती जी आहे ती आपल्याला दिसत आहे. इथे भव्य असं हे त्यांनी जयपूर पॅलेस उत्कृष्ट आणि आकर्षकरित्या उभारलेला आहे. हा जो मंडळ आहे तो गेली 13 वर्ष या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान करत आहे. त्यामुळे नक्कीच त्यांच्या या मंडळाकडून वेगवेगळे स्तुत्य उपक्रम जे आहेत ते राबवले जातात. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता बातमी कुस्तीच्या मैदानातून. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षे आणि पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. तर दुसरीकडे माती विभागात रंगलेल्या चुरशीच्या सामन्यामध्ये सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि परभणीचा साकेत यादव याने अंतिम फेरी गाठलेली आहे. आता या दोन्ही सामन्यांच्या अंतिम लढत होणार आहे. या अंतिम सामन्यांमध्ये कोण बाजी मारणार आणि महाराष्ट्र केसरी किताबावरती आपलं नाव कोरणार हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे. तर पुढची महत्त्वाची बातमी बघूया. पुढची महत्त्वाची बातमी ते 19 वर्षाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने T20 विश्वचषकामध्ये बाजी मारलेली आहे. भारताच्या महिला संघाने अंतिम फेरी दक्षिण आफ्रिका संघाचा 9 विकेट्सने पराभव करत ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलेलं आहे. सानिका चळकेचा विजय चौकार आणि भारताने सलग दुसऱ्यांदा हे जेतेपद आपल्या नावे केलेलं आहे. भारताच्या अंतिम फेरीमध्ये विजयामध्ये भारताच्या फिरकी त्रिकुटीची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे.
आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज